दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं असतं तर भाजपला सांगितल्याशिवाय झालं असतं का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान. अजित पवारांची शपथ घेऊन सांगतो, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झालेली होती. 12 तारखेला बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार होता. देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर शशिकांत शिंदेंचं स्पष्टीकरण. सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या उत्तराधिकारी, त्यांनी जो निर्णय घेतला तो सर्वांना मान्य असेल. इतर कोणताही पक्ष राष्ट्रवादीचा निर्णय घेणार नाही. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची स्पष्ट भूमिका. एक एप्रिलपासून देशभरामध्ये नवा आयकर कायदा. कर भरणं होणार सुटसुटीत, तर इन्कम टॅक्स रिटर्नसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत. अपघात विमा दावा करमुक्त करण्याची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा. मुंबई पुणे, पुणे हैदराबाद नवे रेल्वे कॉरिडॉर बनवणार. टायर 2, टायर 3 या शहरांच्या विकासासाठी 5,000 कोटी रुपयांची तरतूद. निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पातून माहिती. विकसित भारताकडे नेणारं बजेट. शेती, पशुपालन, उद्योग यांच्यासाठी भरीव अशी तरतूद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बजेटचं स्वागत. आणि रोहित शेट्टीच्या मुंबईतल्या घरावरती गोळीबार. 5 राऊंड फायर. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. आरोपींना पुण्यातून अटक. बिश्नोई गँगनं स्वीकारली जबाबदारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.